पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। करमाळा तालुक्यातील घोटी या गावात 27 एकरांवरील आश्रमात स्वतःचे साम्राज्य निर्माण करणारा बंधू मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा गेल्या 1.5 महिन्यापासून सोलापूरच्या कारागृहात सरकारी पाहुणचार घेत आहेत। स्वतःला बाळू मामाचा अवतार असल्याचं भासवून आजवर शेकडो भाविकांना त्यानं लाखो रुपयांचा गंडा घातला, काहींच्या जमिनी लाटल्या। महिला अत्याचाराचेही त्याच्यावर गुन्हे आहेत। दर अमावस्या पौर्णिमेला घोटीच्या आश्रमात दरबार भरवून प्रति माणसे 11 ते 21 हजार रुपये उकळणाऱ्या भोंदू बाबाच्या आयुष्याची आता अमावस्या झाली असून 6 गुन्ह्यात तो आता तिरंगात खितपत पडलाय। गुन्हे वाढत असल्यानं त्याचा तुरुंगातील मुक्कामही वाढण्याची शक्यता आहे। तुरुंगवास तसा मनोहर मामाला नवीन नाहीये। यापूर्वीही 2021 मध्ये महिला लैंगिक शोषणाच्या आरोपावरून त्याला अटक झाली होती। मात्र या आरोपातून बाहेर पडल्यानंतर त्यानं भक्तांना गंडवण्याचा गोरखधंदा पुन्हा एकदा सुरू केला। घोटीतील त्याच्या आश्रमात दर अमावस्या पौर्णिमेला मोठी गर्दी व्हायची। या धनिकांची संख्या मोठी असायची। तिथे तो भाविकांना भविष्याची भीती घालून पैसे उकळायचा। परिसरातील लोकांच्या जमिनीही लाटल्याचा त्याच्यावर आरोप आहे। अखेर पापाचा घडा भरल्यानंतर याच वर्षी एप्रिल महिन्यात पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या। यानंतर एका पाठोपाठ एक गुन्ह्याची जंत्री वाढत गेली। एप्रिलमध्ये अटक झाल्यानंतर जून अखेरपर्यंत तो करमाळ्याच्या कारागृहात होता। आता गेल्या 1.5 महिन्यापासून तो सोलापूरच्या तुरुंगाची हवा खातोय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.